तर स्वागत आहे तुमचं पार्ट 2 मध्ये. त्यानंतर माझा लास्ट मील मी खाल्ल्यानंतर तुम्हाला सांगते, मला बिलकुलही ते पूर्ण फ्राईज संपले गेलेले नाहीत आणि जे मी माझ्या फेवरेट पेस्ट्रीज मागवल्या होत्या त्याही मी खाऊ शकले नाही. त्यानंतर मला पुन्हा एकदा चेकअपसाठी आत गेले, जिथे मला हे सलाईन वगैरे लावण्यासाठी सुरुवात केलेली होती आणि टाईम वगैरे झाला आणि अक्षरशः येस टाईम तुम्ही पाहिलेलाच होता. 4:15 वाजता पहाटे माझी बेबी गर्ल आमच्या आयुष्यात आली आणि मी डिलिव्हरी रूमच्या तब्बल 1.5-2 तासाच्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर आल्यानंतर माझ्या नवऱ्याने जेव्हा मला पहिल्यांदा समोर पाहिलं, त्याने माझी जी झुंज होती ती समोर पाहिलेली आहे आणि त्याला अतिशय वाईट वाटलं की एवढा त्रास मी सहन केलेला आहे आणि ते त्याच्या डोळ्याच्या अश्रूतून तुम्हाला दिसतच आहे. पण मला माझा सर्व त्रास विसरल्यासारखा वाटला जेव्हा मी हे सुंदरसं गोंडसं माझं पिल्लू नजरेसमोर मी पाहिलं आणि मी अक्षरशः जी काही माझी बॅटल होती, माझी जी काही झुंज होती दुखण्याची, पहाटे मध्यरात्री 2 वाजल्यापासून ते अक्षरशः 26 जुलैची मध्यरात्री 4:15 उजळेपर्यंतची हे सर्व मी विसरून गेले. पण खरं सांगू का, हे शॉर्ट मिनी ब्लॉगमध्ये मला माझा एक्सपिरियन्स पाहिजे तसा तुम्हाला सांगता येतही नाही आहे की मी काय फील केलं, काय घडलं, अजिबात सांगू शकत नाही. पण एवढंच सांगेल मी तुम्हाला, नॉर्मल डिलेवरी असो की सी सेक्शन असो, कुठलंच बॅटल इझी नाही आहे. का एका बाईचा दुसरा जन्म होतो हे मला त्या ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यानंतर कळलं. आणि बस, थँक्यू.